प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये ही मुक्ता आता सागरची खूप काळजी घेताना आपल्याला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, झालं असं की अचानक सागरला आदित्यचा म्हणजेच त्याच्या मुलाचा फोन येतो. आदित्य त्याला फोन करून बोलून घेतो, परंतु ते सावनीच्या घरी बोलवल्याने सागरला खूप भीती वाटते की काही वाईट तर होणार नाही ना. आणि पुढे शेवटी घडतं सुद्धा तसंच. हा आदित्य फक्त स्वतःच्या फायद्यासाठी त्याला बोलून घेतो. हर्षवर्धनच्या सांगण्यानुसार त्याने पासपोर्टचं डॉक्युमेंट बनवून घेतलेलं असतं आणि पासपोर्टमध्ये सागरच्या ऐवजी हर्षवर्धनचं नाव टाकायचं असतं, म्हणून त्याला परमिशन हवी असते. सागर आदित्यच्या खुशीसाठी त्याच्यावर सही करतो आणि घरी निघून येतो. घरी आल्यावर तो खूप दुःखात आणि टेन्शनमध्ये असतो. सागरला असं पाहून मुक्ता विचारते की मी माझ्यासाठी कॉफी बनवते, तुम्ही घेणार का? यानंतर मग सागर बोलतो की मी माझ्या हाताने घेऊ शकतो, मला बनवता येते. आणि मग मुक्ता आणि सागर एकत्रच किचनमध्ये असतात. सागर हा कॉफी बनवायला घेतो, परंतु त्याचं लक्ष सगळं आज जे काही आदित्य सोबत घडलं आहे त्याच्यावरच असतं. आणि या सगळ्या विचारामध्येच असताना गॅसवर दुधाचं पातेलं ठेवलेलं असतं आणि तो त्याला हात लावून त्याचा बोट भाजतं. यानंतर मुक्ता लगेच त्याचा बोट घेऊन फुंकर मारत असते. तेव्हा सागर बोलतो की इतकं काही झालेलं नाहीये. मग मुक्ता बोलते की बर्फ लावला की तुमचा थोडा त्रास कमी होईल. तेव्हा मग सागर बोलताना दिसतोय की त्रास होणं माझ्या नशिबातच आहे. माझ्या आयुष्यामध्ये इतका त्रास आहे की इतक्याशा गोष्टींनी काही फरक पडणार नाही.